गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इकडे मी 300 ग्राम खोबरं घेतलेलं आहे, 50 ग्राम डिंक आहे, इकडे मी 300 ग्राम गूळ कापून घेतलेला आहे, 100 ग्राम काजू बदाम आहेत, थोडीशी खसखस आहे चमचाभर, आपल्याला तूप लागणार आहे आणि इकडे मी 400 ग्राम ओला खजूर घेतलेला आहे. तर आता आपण लाडू बनवायला सुरुवात करूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि 1 चमचा तूप घातलं आहे, अजून अर्धा चमचा घालूया. साजूक तूप घ्यायचं लाडूसाठी. आता मी ना कोलगट कढई ठेवलेली आहे, कारण मोठ्या कढईमध्ये तूप खूप लागतं आणि आपल्याला थोडंच बनवायचं आहे, म्हणून मी कोलगट कढई घेतली. आता थोडं थोडं करून डिंक तळून घेऊया तुपामध्ये. डिंक असा तुपामध्ये घातला ना आपण की चांगला फुलतो, छानपैकी फुलवून घ्यायचा. इकडे मी सगळा डिंक तळून घेतलेला आहे. आता तळूया बदाम आणि काजू, ते पण छान तळून घ्यायचे. मंद गॅसवरतीच तळायचे, करपवून द्यायचे नाहीत. आता आपण काढून घेऊया, छान तळून झालेले आहेत. आता आपण याच कढईमध्ये खोबरं भाजून घेऊया. न करपवता खोबरं छान भाजायचं. थोडंसं तूप होतं, त्या तुपामध्येच मी खोबरं भाजून घेते. खोबरं खरपूस भाजून झालेलं आहे. आता मी कढईमध्येच थंड करून घेणार. खोबरं थंड होतंय तोपर्यंत मी काजू बदामची अरे बोबडी दळून घेते. आता दळूया आपण डिंक. इकडे मी डिंक दळून घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घातलं होतं बारीक होण्यासाठी. आता दळणार आहे मी खोबरं. खोबऱ्यामध्ये मी डिंक दळून घेतला, कारण डिंक थोडासाच होता आणि मिक्सरमध्ये दळला जात नव्हता, म्हणून थोडंसं खोबरं घातलं, त्यामुळे तो छान दळला गेला. आता आपण खोबरं दळूया. खोबरं अर्ध बारीक झालं की खोबऱ्यामध्येच आपण ओला खजूर पण दळणार आहोत, त्यामुळे काय होईल, खजूर बारीक होईल आणि खोबऱ्याला गोड चव येणार. हे बघा, अतिशय चांगल्या प्रकारे मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी काढून घेते. इकडे मी गूळ हाताने बारीक करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही, म्हणून हे बघा मी मिक्सरवरून फिरवून घेतलेलं आहे. आणि आत्ता बघा हे मिश्रण किती छान तयार झालेलं आहे. गूळ घालून सगळं मिश्रण मी परत एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि हे बघा खूप छान मिश्रण तयार झालेलं आहे. आता मी घालणार आहे तुपामध्ये थोडीशी शेकवून घेतलेली खसखस आणि काजू बदामचे पावडर म्हणजे मी क्रश करून घेतलेला आहे, तो घालूया. आणि आता आपण हे छान मिक्स करूया आणि याचे लाडू बांधूया. आता मी याचे छोटे छोटे लाडू बांधून घेते. मध्यम आकाराचे घ्यायचे, मोठे नाही, छोटे नाही, एकदम असे. हे बघा, एवढे जे विकायला असतात ना हॉटेलमध्ये तेवढेच, असे मिठाईच्या दुकानात असतात ना तेवढेच बनवायचे. तयार झालेत आपल्या डिंकाचे लाडू. चवीला खूप छान लागतात. कंबरदुखीवर आणि सांधेदुखीवर उत्तम औषध आहे. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.